पण आपल्या कामात व्यस्त असतो. पण कधी कधी शांत जागेत उभं राहिलं की मनात खूप साऱ्या गोष्टी आठवतात. खरं सांगायचं तर ना, आज मी तुम्हाला थोडीशी मनापासून बोलणार आहे, कारण काही गोष्टी ना मनात राहून जातात. त्यापेक्षा मन मोकळं केलेलं कधीही चांगलं. तर असं चला, मी हा यूट्यूब चॅनल सुरू केला ना, तेव्हा मनात खूप सारी स्वप्न होती. आपलं रोजचं आयुष्य, आपल्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, गावाकडचं जीवन, हे सगळं तुमच्यासोबत शेअर करावं वाटायचं मला. आणि सुरुवातीला खूप उत्साह होता व्हिडिओ बनवायचा, शूट करायचा, एडिटिंग करायचा. जमत नसेल तरी सगळ्या गोष्टी मी शिकले. नंतर यूट्यूबवरती व्हिडिओ टाकायचा, हे सगळं मला सुरुवातीला खूप छान वाटायचं. भले व्ह्यूज कमी होत्या तरी पण आनंद छान होता, कारण तेव्हा इतकं यूट्यूबमधलं काय माहिती नव्हतं. कारण हे सगळं फक्त टाईमपास म्हणून सुरू केलेलं. पण नंतर काही गोष्टी समजल्यानंतर असं वाटलं की यामध्ये करिअर पण आहे. पण हळूहळू एक गोष्ट जाणवली की आपण कितीही मेहनत केली ना, तरी लगेच काही सबस्क्रायबर वाढणार नाहीत. व्हिडिओला अपेक्षेपेक्षा जास्त व्ह्यूज मिळणार नाहीत. कधी कधी एखादी व्हिडिओ बनवायला खूप वेळ जातो, पण त्याला प्रतिसाद मात्र 0. आणि त्यात अडचणी तर विचारूच नका. एकतर मी गावाकडे राहते आणि अडचणी माझ्या पाचवीलाच पुजल्यात असं म्हणायला काही हरकत नाही. कधी कधी व्हिडिओ शूट करताना काही प्रॉब्लेम होतो, एडिटिंग करताना काही अडचणी येतात, तर कधी व्हिडिओ अपलोड करताना. हे सगळं ठरलेलंच असतं. पण यूट्यूबवरती काम करणे काही सोपं नसतं. कधी कधी मनात खूप प्रश्न येतात. मेहनत करतोय पण याचा फायदा होईल का, हे प्रश्न येत राहतो ना आपल्या मनात. मग काय, स्वतःहूनच एक गोष्ट सांगायची, म्हणजे स्वतःलाच एक गोष्ट सांगायची, जर सुरुवातीला हार मानली तर पुढे काय होणार. आणि आपण हार मानून तर आपल्याला जमणारच नाही, कारण सुरुवात केली तर शेवट पण करायला हवा. म्हणून मी अजून प्रयत्न करते. मला माहिती आहे माझं चॅनल मोठं नाही आहे, थोडासा वेळ लागेल, कदाचित अजून मेहनत करावी लागेल, कदाचित अनेक व्हिडिओला कमी व्ह्यूज भेटतील, पण प्रयत्न करायला काही हरकत नाही ना. प्रत्येक व्हिडिओ मी काही ना काही नवीन शिकवते, किंवा व्हिडिओ मला नवीन शिकवतो. तुम्ही लोक मला सगळं काही नवीन शिकवता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या कमेंटनं मला इतका उत्साह भेटतो ना, मी तुम्हाला हे सगळं शब्दात अजिबात नाही सांगू शकत. आयुष्य ना अगदी साधं आहे. माझं घर, घराजवळचा परिसर, रोजची कामं, छोट्या छोट्या अडचणी आणि त्यातून मिळणारा आनंद, हे मी तुमच्यासोबत शेअर करते. मला मोठ्या मोठ्या गोष्टी दाखवायला नाही आवडत. मला फक्त माझं खरं आयुष्य तुमच्यासोबत शेअर करायला आवडतं. मग तुम्ही मला नावं ठेवा किंवा काही बोला, पण खरापणा ना हा कोणत्याही खोटेपणापेक्षा चांगला असतो. तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना, तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मेन महत्त्वाचं, अडचणी किती आल्या तरी, सुरुवात छोटी असली तरी स्वप्न मोठे ठेवायचे आणि प्रयत्न करत राहायचे. कारण कदाचित आज आपल्याला कोणी ओळखत नसेल, पण उद्या आपली मेहनत आपली ओळख बनेल. तर चला सगळ्यांना बाय बाय. असंच प्रेम आणि साथ कायम राहू द्या. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या आणि खूप सारा आशीर्वाद द्या, कारण तुमचा आशीर्वाद माझ्या खूप सारी कामे येतो. मी सगळं जाणवले. आणि एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, लवकरच ती गोष्ट कन्फर्म झाली ना, लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. कारण मला तुमच्याशी काही लपवू नाही वाटत, कारण मी आहे ना फक्त तुमच्यामुळे आहे. कारण तुमच्यामुळे खूप सारं मला उत्साह भेटतो जगण्यासाठी, सगळ्या गोष्टी करण्यासाठी, कारण तुम्ही माझं मार्गदर्शन आहात. असं ते चला, काल होती आम्ही यात्रेसाठी गेलेलो, म्हणजे यात्रा नव्हती, श्रावण सोमवार होते, त्यामध्ये थोडीशी दुकानं वगैरे आलेली ना, तिथून थोडीशी खरेदी केली. आणि पैशाअभावी आपण मोठे वस्तू नाही खरेदी करू शकत. फक्त 50 रुपयाची खरेदी होती. आणि सोनूनं पण फक्त 20 रुपयाचं ते फुगं उडवायचं घेतलेलं, कारण तिला समजतं की आपली परिस्थिती तशी नाही आहे. तर चला, असो, बाय बाय.